नमस्कार पब्लिक, माहिती मी आज दिवसभर काहीच ब्लॉग नाही केलाय. बटन बघा सॉरी भाऊ. तर माहिती मी आज दिवसभर काहीच ब्लॉग नाही केलाय आणि त्याचा रिझन होता की काल मी धोळक फोर्टला गेलो होतो आणि माझे पाय कामातून गेलेले. ढोलकपूर नाही रे, हां धोळक फोर्टला गेलो तर पाय पूर्ण जाम झाले आणि आज दिवसभर मी झोपच काढली कंटिन्यू नॉनस्टॉप. तर आजच माझा असा प्लॅन आहे की आपण पूर्ण ब्लॉग जिममध्ये बनणार आहे आणि आज ब्लॉगचा कॉन्टेक्स्ट असा ठेवणार आहे की आपण प्रणव पुजारी माहितीच असेल त्यांनी एका कोणाचा बॉडी बिल्डरचा वर्कआउट घेतला करायला, तर मग आपण पण तोच करणार. येस, बस बाकी काही नाही. आवाज येत असावा. मी ना मागची क्लिप काढली आहे आणि त्याच्यामध्ये माझा आवाजच येत नाहीये आणि मी एवढंच सांगितलं होतं की पण प्रणव भाऊचा एक व्हिडिओ बघितलाय आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक रॉनी काकांचं वर्कआउट केलेलं आहे. तर आपण त्याच्यापासूनच सुरुवात करणार आहे. आज आपण बॅक बायसेप देतोय. तर पहिला काही नाही, आपण पहिला वर्कआउट सुरू करू आता आणि डन सिक. बाकी काही विषय नाही. 8 मिनिटाचा व्हिडिओ झाला पाहिजे भाई. जर झाला नाही ना विषय होता डायरेक्ट. ठीक आहे, भेटूया लवकरच. वजन कमी करणार. हा सॉरी, शिळ्यांसाठी सॉरी. पण आपला पहिला वर्कआउट सुरू झालेला आहे. पहिला आपण घेतोय लॅटरल पुट, पण मागच्या साईडने. घे मी आहे, तू घे, काय प्रॉब्लेम नाही. तर मला भीती आहे माईक मध्ये आवाज रेकॉर्ड होतोय का नाही, बट मग होत असेलच, बघूया. नाही तर मग व्हॉइस ओव्हर करून देऊया. मार माऊ मार, सॉरी मार भाऊ मार. बाईंचे पाय दुखू राहिले वाटतं. कमान 1 2 3. याला पहिले असा घेतला, असा काही एकदम इझी मारतोय. नंतर लागली ना याला खेच थोडा कॅमेरा चेंज करतो. तू मार ना, तू काय बघतोय, मार ना तू. कसला भारी ठोकन आलो होतं बरं. हा, तर विषय असा आहे की हा वर्कआउट झाला, भेटतो मी तुम्हाला आता लॅटरल रेजिसला डायरेक्ट. थोडा करून वर्कआउट कम्प्लीट करूया. तर आपण आपल्या सेकंड सेटला पोहोचलोय. लॅट पुल डाऊन. हा, लॅट पुल डाऊन समजलं. हा, तर सेकंड सेट लॅट पुल डाऊन घेणार आहे. याचे 3 सेट घेऊ आणि त्याच्यानंतर मग पुढच्या सेटला जाऊया. आता माझी पाडी, मला माहिती आहे माझे चांगलेच 12 वाजणार आहे. येस, पण ठीक आहे, जे होईल ते चांगलंच आहे. काय माहित काय करत होते. जे पण करत होते चांगलं करत होते. तर याच प्रकारे आपण वी आर ऑन आवर थर्ड सेट. काय म्हणता याला, हां रोजेस. तर सुरुवात वैभव भाऊ करतोय, संपवून एंडिंग मी करणार. बाकी काही विषय नाही. पहिला सेट तर तोंड नाही दिसत तुझं. जेव्हा माणसाला खूप ऊत असतो, तो सांगत नाही, तो डायरेक्ट दाखवतो. आम्हाला माहिती आहे आम्हाला एवढं वजन जाणार नाहीये, पण ऊत बघा ऊत. बाकी काही विषय नाही, मारूया. चल बघू कितीच मारतो आता. फेल भाई, मारावं लागेल आता मला. लावलंय तर असं नाही चालणार. मी मारतो चला.
आरामात उचललाय ओजी भाई ओजी लागते फक्त खेचतो बघ कसा कलिंदर कुठला. प्रणव दादाने आपल्याला एक असा खूप डेंजरस असा वर्कआउट सांगून दिलाय. त्याची मशीन तर आपल्याकडे नाहीये पण काहीतरी तिकडं जुगाड चालू आहे वैभव भाऊंचा, जो जुगाड करून आपण फिक्स वर्कआउट तो सेट आपण मारू शकतो. मला तर डाऊट आलाय काय सेट सांगणार आहे भाई, याच्याकडून तो रॉडच निघाला. कंडिशन लय बॅड वाटते पण ठीक आहे काही विषय नाही. निघतो का नाही आजचे दिवस. निघाला भाई निघाला 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 या. हा ठीक आहे चल काही विषय नाही जमतंय. मारूया. सोडताना ये खालची लाट सोडायची. झालं ना झालं मग घरी. ए ओजी ओजी परफेक्ट परफेक्ट. तिला हात ठेव ना चेस्टला. सोड ना सोड ना पुढलं सोड ना. आवाला शेटला इज्जत तर आहे. इज्जत इज्जत. तर याच प्रकारे आपला बॅक मारून झालेला आहे आणि त्याच्यानंतरचा आपला सेट होता बायसेपचा 6 ग्राउंडवर. ग्राउंडवरती आता पुढचा सेट घेऊया आणि लवकरच वर्कआउट एंड करूया. फक्त 2च सेट आहे. या विथार 5ची प्लेट. कार्यक्रम वाजणार बघू आता किती मारतो बघू. काय माहित किती मारले आता आपण मारूया. बाईसेप काय दिसतोय रे काय दिसतोय. तगडा बाय किती तगडा भाई तगडा. चल चल जाताय चल. डन बाय डन. वर्कआउट नियर टू एंडच आहे. बायसेप मारू हॅमर घेऊ आता आणि त्याच्यानंतर फिनिश घराला निघू. त्याच्यानंतर जे तुम्हाला आता लास्ट क्लिपच दिसेल वर्कआउट एंड फिनिश संपा. तर याच प्रकारे आपण हा ब्लॉग एंड करतोय. आपण जो वर्कआउट केलाय प्रणव भाऊचा, म्हणजे मी एकदम प्रॉपर नाव घेऊन बोलतोय. परत असं बोलायला नको. त्यांनी क्रेडिट वगैरे नाही दिले. एकदम जर काही चुकलं त्यांना असेल तर कमेंट करून सांगा. ॲक्शन वगैरे आणि ते माझे खूप हृदयाच्या जवळ म्हणजे खूप चांगले इन्फ्लुएन्सर आहे आणि मी त्यांच्याकडून इन्फ्लुएन्स पण झालेलो आहे. खूप चांगलं त्यांचे रील्स वगैरे राहतात. बाकी ते सोडा. बाकी आपण ब्लॉग इथंच एंड करतोय. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय.